सनी देओलच्या जाट चित्रपटानं पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केलेली आहे। पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला असून कमाई सुद्धा चांगली झालेली आहे। पहिल्या दिवशी थिएटरमध्ये चित्रपट पाहिलेल्यांनी सोशल मीडियावरती भरभरून पोस्ट देखील शेअर केल्या। रोहिणी हट्टंगडी ही बाफ्टा पुरस्कार जिंकणारी देशातील एकमेव अभिनेत्री आहे। रोहिणी हट्टंगडी यांनी 41 वर्षांपूर्वी एक इतिहास रचला आणि आजपर्यंत कोणीही तो विक्रम मोडू शकलेला नाही। हट्टंगडी ही आशियातील पहिली महिला आहे जिने जपानी नाटक काबुकीमध्ये काम केलेलं आहे। प्रसिद्ध कवी गीतकार जावेद अख्तर यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे। साहित्य आणि भाषेतील योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान दिला जाणार आहे। मुंबईच्या भायखळ्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे। मराठी अभिनेता भूषण कडूनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याच्या आयुष्यामध्ये आलेला कठीण प्रसंग सांगितलेला आहे। पुण्यात माझं अपहरण झालेलं होतं, मला 3 दिवस डांबून ठेवण्यात आलं होतं। ज्या माणसानं सुपारी दिली त्यानं मला मारलं देखील असा आरोप देखील आता त्यानं केलेला आहे। छावा चित्रपट विविध लिंकवरती अपलोड करून कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। या प्रकरणी आरोपीला दक्षिण सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे। तो मूळचा पुण्याचा रहिवासी आहे। अटकेनंतर आरोपीला किल्ला न्यायालयामध्ये 13 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।